श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांना आज आपण बुलढाणा येथील विठ्ठल शिंदे या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. खरंच भक्ती असावी तर अशी असावी आणि महाराजांना असे भक्त प्रिय आहे हे महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की भक्त कसा असावा आणि भक्तांची भक्ती महाराजांपर्यंत कशी पोचते. जो आपला स्वामीचरित्र वाचतो त्यांना हे माहीत आहे. या दादांचा अनुभव जो कोणी आज ऐकत असेल तो खरंच खूप भाग्यवान आहे. त्याच्या प्रत्येक पापाचं हे दहन हा अनुभव करणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन अनुभव रोज स्वामींचे येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्या चॅनलवरती 4 वाजता नामस्मरणाची 12 लाखाची सेवा देखील सुरू झालेली आहे. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मी मूळचा बुलढाणा येथील आहे, पण जॉबनिमित्त मी संभाजीनगर येथे असतो. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो. महाराजांची सेवा, महाराजांचं जीवनात आगमन कसे झालं. सुरुवातीला स्वामी काय, स्वामींची सेवा काय, काही एक माहीत नव्हतं. पण जेव्हा माझे लग्न झाले 1990 साली माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर माझी जी पत्नी आहे सौभाग्यवती क्रांती, ही महाराजांची निस्सीम भक्त. त्यांच्या घरामध्ये त्यांची आजी स्वामींची सेवा करत असायची. स्वामी चरित्र ती वाचत असायची. त्यामुळे नकळतपणे हिला देखील स्वामींचं वेळ लागलेलं होतं. आणि मग इथे आल्यानंतर ती देखील स्वामींची सेवा करायची, स्वामी चरित्र वाचायची. पण मी कधी त्याच्याकडे बारकाईने बघितलं नाही किंवा कधी सेवा वगैरे केली नाही. कारण मी पूर्णपणे नास्तिक होतो असं नाही, पण माझं एक होतं की फक्त आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायचा, माणसामध्ये देव बघायचा एवढं मनामध्ये होतं. पण कधी देवाचं करणं, नामस्मरण करणं असं कधीच केलं नाही. पण महाराज स्वतःहून माझ्या जीवनात आले असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण प्रसंगच असा ओढवला. काय झालं स्वामी भक्तांनो, की एक दिवस मी माझ्या पत्नीला सोडण्यासाठी मठात गेलो. तिथे गेलो पण मी मंदिरामध्ये गेलो नाही. ती मला म्हटले की चला दर्शनाला. मी म्हटलं तू जा, तुझं झालं की मला कॉल कर असं सांगितलं आणि मी तिथून निघून गेलो. तिने महाराजांना काय सांगितलं काय नाही मला माहीत नाही. पण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मला रात्री 3 वाजता एक असे स्वप्न पडले की ते स्वप्न मी कधीच विसरू शकणार नाही. त्या स्वप्नानेच माझ्या जीवनामध्ये महाराजांचे आगमन झाले. असे होते की आम्ही 8 जण जे मित्र आहोत ते आम्ही कायम सोबतच फिरायला जात असतो. आम्ही 8 जण फिरायला गेलो होतो. कुठे गेलो काय गेलो काहीच माहीत नाही. पण एक उंच टेकडी होती, त्या टेकडीवरती आम्ही चढत होतो. चढता चढता माझे जे मित्र आहे ते मित्र सरळ गेले. मी मात्र वरती दुसऱ्या दिशेने गेलो. वरती चढल्यानंतर मला एक तिथे मंदिर दिसलं. माझ्यासोबत कोणीच नव्हतं, मी एकटाच होतो. त्यावेळेस त्या मंदिरामध्ये प्रचंड कचरा भरलेला होता. मी मग माझ्या दोन्ही हाताने तो कचरा साफ केला. कचरा साफ केल्यानंतर माझ्यासमोर महाराजांची खूप सुरेख अशी मूर्ती माझ्यासमोर दिसू लागली. ते बघून मी नमस्कार केला आणि माझं स्वप्न तेथे बंद झालं. मी नंतर माझ्या पत्नीला ते स्वप्न सांगितलं नाही. पण काय झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा मला मठामध्ये जाण्याचा योग आला. तिथे कार्यक्रम असल्यामुळे दुर्गा सप्तशीचा पाठ होता, भैरवचंडीची सेवा होती, त्यासाठी पत्नीला जायचं होतं. तिला लेट झालं म्हणून तिने मला आग्रह केला की मला तुम्ही आज सोडवा, मला पायी जायला खूप लेट होईल. म्हणून मी तिच्यासोबत गेलो, मंदिरात गेलो आणि मग मी देखील दर्शनासाठी आतमध्ये गेलो. सर्वप्रथम मी तेव्हा मंदिरामध्ये गेलो आणि महाराजांना बघितलं. ज्या क्षणी मी मंदिरात गेलो तिथे बघितलं महाराजांची जी छोटी मूर्ती होती तीच मूर्ती माझ्या स्वप्नामध्ये आली होती. ते बघून माझ्या अंगावरती थरारून काटा आला आणि तिथेच मी ढसढस रडू लागलो की तुम्ही माझ्या जीवनामध्ये
आगमन केलं आहे. तुम्ही सर्वत्र आहात. मी तुमचं अस्तित्व मानतो आणि आजपासून तुमचा मी दास बनतो. माझा योगक्षेम तुम्ही चालवा. मी कोणीच नाही. तुम्ही माझं जे काही आहे ते सर्वस्व तुमचं आहे. त्या दिवशी मी पूर्णपणे समर्पण महाराजांना केलं आणि महाराजांचा दास झालो. त्या दिवसापासून महाराजांची सेवा माझ्या जीवनामध्ये सुरुवात झाली. रोजचे 3 अध्याय 11 माळी जप केल्याशिवाय मी घराबाहेर कधीच पडत नव्हतो. घराबाहेर कधीच पडलो नाही. महाराजांना सांगूनच जायचो, स्वामी माझ्यासोबत चला, मी आज इकडे जात आहे. आणि खरंच महाराज माझ्यासोबत येत असायचे. महाराज मला जिथे जाईल तिथे दिसत असायचे. कधी गाडीवर दिसायचे, कधी दुकानावर दिसायचे, तर कधी कुठे नाव असायचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या दिवशी मी महाराजांना सोबत घेऊन जायचो त्या दिवशी अशी प्रचिती यायची, एखाद्या दिवशी चुकून जर मी महाराजांना काही बोललो नाही, सोबत चला वगैरे, तर खरंच त्या दिवशी महाराजांचं दर्शन होतच नसायचं. मग मला एक सवयच लागून गेली की महाराजांना मी सोबतच घेऊन जात असायचो. माझा पूर्ण सांभाळ माझ्या आईने केला. माझे वडील हे मी जेव्हा 9 वर्षाचा होतो त्याच वेळेस एक्सपायर झालेले होते. माझी पूर्ण जबाबदारी माझ्या आईने घेतली होती. शिक्षण वगैरे पूर्ण केले. त्यामुळे माझी आई हा माझ्यासाठी प्राण होता. ती जे म्हणेल मी ते करत होतो. पण अचानक आईला खूप त्रास होऊ लागला. तिला मधुमेह झाला आणि पॅरालिसिसचा अटॅक आला. हे बघून माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते. आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आईचं पूर्ण एक अर्धा भाग पूर्ण निकामी झाला होता. हालचालच होत नव्हती. ते बघून मला खूप रडायला यायला लागलं. महाराजांकडे खूप विनवणी करू लागलो की महाराज आईला वाचवा, याच्यातून तिला बाहेर काढा. तिच्यापाशी मी सेवा करू लागलो. नामस्मरणाची सेवा करू लागलो. सुट्ट्या घेतल्या आणि माझी पत्नी डबे वगैरे घेऊन येत होती. मी तिथेच थांबत होतो. स्वामीचरित्राचा ग्रंथ माळ सोबत घेऊन गेलेलो होतो. आईने हट्ट केला होता की स्वामीचरित्र तिला ऐकायचं. मी मोठ्या आवाजामध्ये हॉस्पिटलमध्ये स्वामीचरित्र तिच्याजवळ वाचत होतो आणि ती ऐकत होती. पण तिच्या वेदना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या होत्या. तिला प्रचंड त्रास होऊ लागला. अक्षरशः त्या दिवशी रात्रीचा 1 वाजला होता. त्या दिवशी आईला प्रचंड त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तिला ICUमध्ये ठेवण्यात आलं. ICUमध्ये ठेवलं. मला खूप रडायला यायला लागलं की हे काय होऊ लागलं. महाराज तिचा हा त्रास मला बघवत नाही असं म्हटलं. त्यानंतर मी संकल्प सोडला, स्वामी आईचा हा त्रास बंद करा. तिला सुखरूप याच्यातून बाहेर काढा. तिला योग्य मार्गाने याच्यातून बाहेर काढा असं स्वामींना सांगितलं. आणि त्यानंतर आईचे डोळे बंद होते आणि माझं स्वामीचरित्राचं पारायण सुरू होतं. जोपर्यंत माझे पारायण कंप्लीट होत नाही तोपर्यंत आईला बरं वाटू द्या आणि तिला हा सुखरूप तिचा प्रवास होऊ द्या, एवढी विनंती महाराजांना केली होती. स्वामी भक्तांनो, माझे पारायण हे कंप्लीट होत आले. मी 21 पारायणाचा संकल्प केला होता. मी दिवसाचे 3-4 पारायण वाचत होतो. असे करत करत माझे पारायण शेवटचं पारायण होतं. वार होता गुरुवारचा. पारायण माझं 21वा अध्याय संपला. त्या क्षणी आईने डोळे उघडले आणि डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवलं. आईने मला डोळे भरून बघितलं. माझी पत्नी देखील तिथे आलेली होती. तिला देखील आईने बघितलं आणि आईने लगेचच डोळे बंद केले. आईने प्राण गमावला. आईचा प्राण गेला आणि आई एक शब्द बोलली नाही. हे बघून मला खूप दुःख झालं की आई बोलली नाही. पण महाराजांचा जो संकल्प केला होता, महाराज त्या संकल्पाला खरंच जागले आणि माझी इच्छा पूर्ण केली. आईचा प्रवास हा सुखरूप झाला. कारण तिला वेदना असह्य होत्या. त्या वेदना बंद करा आणि तिला योग्य दिशेने मोक्षाकडे घेऊन जा, हाच माझा भावार्थ होता. कारण जास्त त्रास घेण्यातही आपल्याला तिच्याही जीवाला त्रास, आपल्यालाही त्या वेदना बघवत नाही. आणि महाराजांनी खरंच तिला तिच्या प्रवासाला सुखरूप घेऊन गेलं याची प्रचिती त्या दिवशी दिली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमच्या गावाकडे एक जागा होती. ती माझ्या वडिलांनी ठेवलेली होती. पण त्यामध्ये जे काही भावकीचे लोक आहे त्यांची देखील नावे होती. त्यांचे नाव सेपरेट नव्हते. माझ्या नावावरती ती जागा झालेली नव्हती. त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम आले. त्यांनी मला ती जागा देण्याचं साफ नकार दिलं. त्यामुळे खूप टेन्शन आलं की आता नेमकी काय करावं. महाराजांशिवाय पर्यायच नाही. कारण आता कोणीच राहिलं नाही. महाराजच माझं सर्वस्व बनले होते. पत्नीच्याही खूप सेवा सुरूच होत्या. माझ्याही सेवा सुरूच झाल्या. मी फार काही सेवा करू शकत नव्हतो. फक्त नामस्मरण, तारक मंत्र आणि स्वामीचरित्र एवढ्या सेवा मात्र मी करू शकत होतो. महाराजांना विनंती केली की स्वामी तुम्हीच बघा आणि हे काय करायचं ते
करून द्या. आणि खरंच आश्चर्य, एका महिन्यामध्ये महाराजांनी असा काही चमत्कार केला की ती स्वतःची हक्काची जागा मला मिळवून दिली. त्यामुळे खूप आनंद झाला. या आनंदामध्ये मी माझ्या पत्नीला म्हटलं की माझ्या मनात येत आहे की अक्कलकोटची वारी आपण करावी म्हणून. तू येऊ नको, तू घरीच थांब, मला पायी वारी अक्कलकोटची करायची आहे, असं मी माझ्या पत्नीला म्हटलो. पत्नी म्हटली ठीक आहे, तुमची जशी इच्छा आहे तसे करा. मग मी माझे कपडे वगैरे, एक शॉल सोबत घेतली, कपडे घेतले, पाण्याची बॉटल घेतली आणि सोबत एक वेळचा जो डब्बा आहे तो घेतला. मी ठरवलं होतं कुणाच्या घरी राहायचं नाही, काहीच नाही, मंदिरामध्ये झोपायचं, कुणाला काही मागायचं नाही खाण्यासाठी, कोणी जर स्वतःहून दिलं तर खायचं, असं माझं ठरलं होतं. आणि मग मी तसंच चालू केलं. माझी पायीवारी सुरू झाली. पहिल्याच दिवशी एका मंदिरामध्ये जागा मिळाली, सोबत आणलेला डबा खाल्ला आणि तिथे त्यानंतर पहाटे उठून पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाम सुरू होतं. महाराजांच्या दर्शनाची ओढ लागलेली होती. त्याच्यापुढे काहीच नको, महाराजांचं दर्शन हवं आहे, पण जिथे नाम आहे तिथे मी आहे, या उक्तीप्रमाणे महाराजांनी क्षणोक्षणी माझी काळजी घेतली. काय झालं की मला प्रचंड थकवा आल्यासारखा दुसऱ्या दिवशी जाणवत होता. मारुतीचं मंदिर होतं, तिथे मी गेलो होतो. मारुतीच्या मंदिरामध्ये आता हा थकवा घालण्यासाठी काय करावं, मनामध्ये इच्छा झाली, दूध असतं तर किती बरं झालं असतं, असं मनामध्ये आलं. पण काय करणार, जे मिळालं, फळं वगैरे होते, ते फळं वगैरे मी तिथे ग्रहण केली आणि झोपी गेलो. तेथील जे व्यक्ती होत्या त्या व्यक्तींनी माझी चौकशी केली, कुठून आला, काय आलात, मी त्यांना सर्व काही सांगितलं. आता झोपावं म्हटलं म्हणून डोकं टेकवणार, तेवढ्यात मला आवाज आला, दादा, ओ दादा, असं आला. मी उठलो तर बघितलं समोर एक व्यक्ती होती, हातामध्ये ग्लास होता. म्हटलं काय, म्हणे तुमच्यासाठी गाईचं दूध आणलं आहे, घ्या म्हण हे गाईचं दूध, थकला असतान. हे शब्द ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. महाराजांचं किती आगाध लीला आहे, भक्तांची किती काळजी घेतात, माझ्यासोबतच तुम्ही आहात याची प्रचिती पुन्हा स्वामींनी दिली. मी ते दूध घेतलं आणि पुन्हा झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. असा माझा प्रवास सुरू होता. 7व्या-8व्या दिवशी मला प्रचंड गुडघ्याचा त्रास होऊ लागला. माझं चालणं हे असह्य झालं. गुडघा माझा प्रचंड दुखू लागला. याच्यावरती काय करावं काही कळेना. एक ढाबा होता, तिथे मी थांबलो. माझी ती अवस्था बघून तेथील ते म्हटले की काय झालं. त्यांना सांगितलं की माझा गुडघा प्रचंड दुखत आहे, मला अक्कलकोट येथे पोचायचं आहे. त्यावेळेस त्या दादांनी माझा गुडघा, हा सलाईन जे होतं त्यांच्याकडे, त्या सलाईनच्या बॉटल पाण्यामध्ये उकळली आणि ती बॉटल माझ्याकडे दिली आणि याने तुमचा गुडघा शेकवा, असं त्यांनी सांगितलं. मी तो गुडघा शेकवला आणि काय आश्चर्य, मला खरंच त्याने बरं वाटलं. त्यानंतर मला कधीच गुडघ्यादुखीचा त्रास झाला नाही. हे देखील खूप आश्चर्य होतं. अशक्य गोष्ट होती ती शक्य महाराजांनी केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, एक दिवस तर मला खाण्यासाठी काहीच मिळालं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका शेतामध्ये मी थांबलो आणि तिथे थोडा वेळ झाडाखाली बसावं. आज महाराज मला उपवासीच ठेवतात की काय, असं माझ्या मनामध्ये आलं. महाराजाचा उपवास आहे का. महाराज त्यावेळेस परीक्षा देखील खूप बघत होते, खूप म्हणजे खूप संकट अडचणी पुढे उभा करत होते, पण त्याच्यातून मार्ग देखील तेच दाखवत होते, तेच साथ देत होते. आणि मग मी झोपलो. थोड्या वेळाने उठलो आणि पुढे चालायला लागलो. पुढे 7 ते 8 मुले खेळत होती आणि त्यांनी खाण्यासाठी संत्री आणलेली होती आणि त्यांनी मला स्वतःहून म्हटले, काका संत्री खायची का. त्यांनी माझ्या हातावरती 2 संत्री दिल्या आणि मग ती मी संत्री खाल्ली. तर माझ्या पोटामध्ये जणू काय आपण जेवण केलं असं मला वाटलं आणि खूप मोठा ढेकर मी दिला. हे खूप खरंच आश्चर्य होतं. एक एक क्षण जो मी अनुभवला होता, आज जरी आठवला तरी मला असं वाटतं की खरंच किती अगाध शक्ती आहे महाराजांची. जिथे मी मंदिरात गेल्यानंतर एक थकवा जो असतो तो नाहीसा झाला होता आणि नवीन शक्ती माझ्या अंगामध्ये संचार करत होती, असं मला भासत होतं. एक नवीन उत्साह त्यावेळेस येत होता. असं करता करता पायीवारी करून मी अक्कलकोट येथे पोचलो. स्वामींचं दर्शन घेतलं, डोळे भरून आले. महाराज, ही पायीवारी मी केली नसून तुम्ही करून घेतली आहे. जो काही जप वगैरे झाला असेल, जी काही
काही सेवा झाली असेल ती तुमच्या चरणी अर्पण करतो, त्याचा स्वीकार करावा. आणि जणू काय महाराज माझ्याकडे बघून हसत होते असं मला दाखवत होते, असं मला दिसत होते. त्या दिवशी खूप भरून पावल्यासारखं वाटलं. अशीच सेवा या पामराकडून करून घेत राहावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना, असं म्हणून मी त्यानंतर पुन्हा घरचा मार्ग धरला. घरी आलो, पत्नीला सर्व काही सांगितलं. तिलाही खूप इच्छा की आपण पुढच्या वेळेस जेव्हा जाऊ ना तेव्हा आपण जोडीने जाऊ. मी तिला म्हटलं की आपण असं नाही जायचं तर आपण एखाद्या दिंडी असेल, पायीवारी जी असेल दिंडीची त्याच्यात जाऊ, म्हणजे तुझे हाल होणार नाही. आम्ही म्हटलं, माझी पत्नी, अहो महाराज सोबत आहे, ते कशाला हाल होऊ देतील, ते जसं तुम्हाला नेलं तसे मला देखील नेतील. आमची खूप इच्छा आहे जोडीने पुन्हा एकदा ही वारी करायची. जेव्हा योग येईल, महाराजांचं बोलावणं येईल, त्यावेळेस आम्ही नक्की जाऊ, महाराज आम्हाला नक्की घेऊन जातील ही आशा मनामध्ये धरून आता सेवा करत आहोत. आम्हाला स्वामींच्या कृपेने कशाचीच कमतरता नाही, सर्व काही अनुकूल आहे. आमची परिस्थिती देखील व्यवस्थित आहे. 2 वेळचं जेवण मिळतं, सुखाची भाकर मिळते, सुखाचा श्वास आम्ही घेतो आणि विशेष म्हणजे आम्हाला मन शांती आहे, घरात सुख आहे, शांती आहे आणि समाधान आहे. ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे आणि स्वामींच्या सेवेमुळे. प्रत्येक भक्ताला सांगावंसं वाटतं की तुम्ही देखील महाराजांचं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा प्रीतीने जप करा. महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण करतील. फक्त मनोभावे सेवा करा. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत महाराजांचा हा राजमार्ग पोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याचा आत्मा जे काही तुम्हाला आशीर्वाद देणार आहे ते जणू काय महाराजच देणार आहे. कारण प्रत्येक प्राणीमात्रामध्ये महाराजच वसलेले आहे. फक्त ते जागृत करण्याची गरज आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.